आरटीओच्या मध्य प्रदेशात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई. प्रादेशिक परिवहन विभागामार्फत नागपूर ते खंडवा, अमरावती ते खंडवा, अमरावती ते बैतूल या मार्गाने मध्य प्रदेशात जाणाऱ्या बसेस ट्रॅव्हल्सची तपासणी. परतवाडा या मार्गावर 59च्या वर ट्रॅव्हल्स बसेसची तपासणी करण्यात येऊन त्यामध्ये आतापर्यंत 25 दोषी ट्रॅव्हल्स आढळून आले आहेत. यामुळे त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये दंडात्मक कारवाई करून 1,67,765 रुपये दंड ठोठावण्यात आला. यापैकी 62,475 रुपयाची दंडात्मक वसूलही करण्यात आली आहे. दोन्हीही वायुवेग पथकाद्वारे या मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक खासगी ट्रॅव्हल्स बसेस वाहनाची तपासणी सुरू आहे. तपासणी दरम्यान सदर बस वाहन चालक मद्यप्राशन करून वाहन चालवित तर नाही ना, हे ब्रीथ ॲनालायझर मशीनद्वारे वाहन चालकांची तपासणी करण्यात येत आहे. परवान्याच्या अटीचा भंग, टप्पा वाहतूक, अवैध वाहतूक, योग्यता प्रमाणपत्र, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर, वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, जादा भाडे आकारणी, वाहन कर, अग्निशमन कार्यरत असणे, फिटनेस आदी बाबी मोटार वाहन कायद्यान्वये तपासणी करण्यात आल्या. तसेच खासगी बसेस प्रवाशांकडून जादा भाडे तर आकारत नाही ना याची खात्री करण्यात येत असून वाहतूकदारांच्या ठिकठिकाणी बुकिंग कार्यालयांना भेटी देऊन अधिकारी ऑनलाईन आरक्षित केलेल्या तिकिटांचा तपशील व ऑफलाईन आरक्षणात केलेल्या तिकिटांचा तपशील देखील तपासत आहेत. आतापर्यंत केलेल्या तपासणीत जादा तिकीट दर केल्याची अद्याप एकही तक्रार आरटीओ विभागाकडे आली नाही. प्रादेशिक परिवहन विभाग अमरावती, प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावती मार्फत अमरावती खंडवा, अमरावती बैतूल या मार्गाने जे 2 राज्यांमध्ये जे वाहनं चाललेत इंटरस्टेट परवाना घेऊन, तर त्या मार्गावरती आम्ही तपासणी केली. त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 59 वाहनांची तपासणी केली असता जवळजवळ 25 बसेस आम्हाला दोषी आढळल्या आहेत आणि त्या दोषी वाहनांवरती आम्ही मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये जवळजवळ 1,67,765 रुपयाचा दंड त्यांना ठोठावला आणि त्याच्यानं 62,000 रिकव्हरी झाली. बाकी कारवाई होत राहणार आहे या वाहनांवरती. याच्यामध्ये जे विशेषतः परवाना वैध नसतील अशा वाहनांवरती आम्ही कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई आमची अशीच यापुढे चालू राहणार आहे. तरी विशेषतः बस वाहतूकदारांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी त्यांचा परवाना जर वैध नसेल तर तो पहिल्यांदा रिन्यूअल करून घ्यावा तो आणि सर्व डॉक्युमेंट्स वैध असतील तरच आपलं वाहन रस्त्यावरती आणावं. विशेषतः जे त्यांना जेवढ्या ट्रिप अलाउड केल्या आहेत आणि जे टाईम त्यांना दिले आहेत त्याच्यावरती सुद्धा आम्ही फोकस केलेला आहे आणि जर त्याच्यामध्ये पण दोषी आढळले तर अशा वाहनांना आम्ही मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करतोय. काही वाहनांकडून आम्ही दंड पण वसूल केलेला आहे आणि ही कारवाई चालू राहील अशीच.